बरं, मिरज पोलीस स्टेशन मध्ये गोरेंवर गुन्हा दाखल आहे. मी कुंडली वाचते गोरेंच्या. मी गोरेंना ओळखते. मी गोरेंना खूप चांगली ओळखते. मी गोरेंची कुंडली वाचते. मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406, 409, 420 कलम. तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं 420 कुणाला म्हणतात ते. गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420. ठीक आहे. आता हे 420 कलम आहे. 420, 465, 468, 120 ब 34 वगैरे. मिरज ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल आहे 24/2000 भारतीय हत्यार अधिनियमचा. त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल आहे. इस्लामपूरमध्ये पण गुन्हा काय कीर्ती आहे राव, काय कीर्ती आहे. म्हणजे असं मीठ मोहऱ्याने दृष्ट काढावी अशी कीर्ती. संजय राऊत हे सगळं झाल्यानंतर आता गोरे कोण आहेत हे मी काल सांगितलं की मला गोरे कोण आहेत हे चांगलं माहित आहे. त्यामुळे गोरे कोण आहेत हे मी पुन्हा एकदा बैजवार सांगितलं पाहिजे. बघा गोरेंवर केसेस किती आहेत सध्याच्या. मी तुम्हाला जर त्या केसेस जर सांगितल्या ना, काय माणसाला मंत्री केलंय भाजपने. भाजपची काय मजबुरी असेल की भाजपमधली जी जुनी माणसं आहेत त्यांना भाजपने संधी दिली नाही. काँग्रेसमधनं एक माणूस आयात केला जातो. जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे काय ते सांगतात भाजपचे काही लोक, तुम्ही अमुक. मी तर कुठल्या पक्षात गेलेच नाही कधी सोडा. पण बाहेरून आलेल्या माणसाला मंत्रीपद देताना त्या माणसाचा पोर्टफोलिओ काय होता, भाजपकडे कोण किती भ्रष्टाचार केला त्यावर त्याची पोस्ट किती मोठी ते ठरते. बघा, दहिवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 54/94. कलम काय आहेत 324, 342, 323, 504, 506, 34. बरं, दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये 29/94 गुन्हे कुठले दाखल आहेत 323, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 03/2007 कलम काय आहेत 188 बीपी ऍक्ट कलम 37, 1, 3, 135. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 92/2009 कलम काय लागली आहेत 307, 343, 420. असं एक कलम आहे का की जे गोरेवर लागलेलं नाहीये. मी ऑन रेकॉर्ड बोलते. हा, गोरेंना माझ्या या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं द्यायची असतील तर गोरेंनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दुसरा एपिसोड मला उघडायला भाग पडायचा नाही. मी लगेच दुसरा एपिसोड उघड करेन. हा, मी जरा पुढचा जरा गुन्हा वाचून दाखवला पाहिजे. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 22/2010 188 बीपी ऍक्ट कलम 37. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 160/2013 कलम 141, 143, 147. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 161/94 कलम काय आहेत 452, 323, 504, 506, 34. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 39/2015 कलम काय आहेत 143, 147, 148, 149, 326, 312, 313, 504, 506, 427, 353. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 24/2020 गुन्हा दाखल आहे. कलम काय आहेत 143, 147, 149, 452, 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. कुठला आहे 245/94 भारतीय दंडविधान 504, 506. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 16/2015 भारतीय दंडविधान कलम 452, 504. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये अजून एक गुन्हा दाखल आहे 37/2015 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 323, 504, 506 सह आर्म ऍक्ट कलम सुद्धा लागलेला आहे. बरं, मिरज पोलीस स्टेशन मध्ये गोरेंवर गुन्हा दाखल आहे. मी कुंडली वाचते गोरेंच्या. मी गोरेंना ओळखते. मी गोरेंना खूप चांगली ओळखते. मी गोरेंची कुंडली वाचते. मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406, 409, 420 कलम. तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं 420 कुणाला म्हणतात ते. गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420. ठीक आहे. आता हे 420 कलम आहे 420, 465, 468, 120 ब 34 वगैरे. मिरज ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल आहे 24/2000 भारतीय हत्यार अधिनियमचा. त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल आहे. इस्लामपूरमध्ये पण गुन्हा काय कीर्ती आहे राव,
काय कीर्ती आहे, म्हणजे असं मीठ मोहऱ्याने दृष्ट काढावी अशी कीर्ती